ये जा मला नाही होत, कारण माझे पोरं लहान आहेत आणि मी नाही येऊ शकत. धमकी वो देता है, बट मेरे को मेरा जगह चाहिए. माझी जागा मला पाहिजे. हिंद टाइम्स ऑफ पुणे चॅनलवर आपले मनापासून स्वागत. कृपया आपल्या हक्काच्या या चॅनलला सबस्क्राईब करून टाइम्स ऑफ पुणे परिवाराचे सदस्य. विधवा महिलेची जागा हडपल्याप्रकरणी महबूब शेख उर्फ पिट्याभाई व त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल. बनावट कागदपत्राद्वारे निराधार महिला आणि सरकारची फसवणूक. CID अधिकारी असल्याचे सांगून लोकांना दमबाजी आणि आर्थिक फसवणुकीचे प्रकार उघडकीस. वानवडी येथे विधवा महिलेची जागा हडप करून तिला धमकावल्याबद्दल महबूब शेख उर्फ पिट्याभाई राहणार कावळे वस्ती माळवाडी हडपसर व त्याचे साथीदार यांच्यावर वानवडी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहिता 34/420 465 467 468 471 447 506 या कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. उर्सुला स्वामी, अंधेरी ईस्ट, मुंबई या विधवा महिलेची सय्यदनगर सर्वे नंबर 75 मध्ये मालकी हक्काची जागा होती. महबूब शेख उर्फ पिट्याभाई व त्याच्या साथीदारांनी बनावट दस्तऐवज बनवून जागेवर ताबा मिळविला. या महिलेच्या जागेवर ताबा मारून पत्र्याच्या खोल्या बांधून त्या भाड्यानं दिल्या. सदर महिलेस महबूब शेख उर्फ पिट्याभाई याने सय्यदनगर व मुंबई येथे तिच्या राहत्या घरी वारंवार धमकावले, तसेच जीवे मारण्याचीही धमकी दिली. अखेर उर्सुला स्वामी या महिलेने महबूब शेख व त्याच्या साथीदारांवर कडक कारवाई व्हावी याकरिता 5 वर्ष पुणे पोलिसांकडे तक्रारी दिल्या आणि महबूब शेख याचे विविध गँगस्टर, लँड माफिया यांच्याशी संबंध असल्याचे पुरावे सदर महिलेने पोलिसांना दिले. महबूब शेख व त्याच्या साथीदारांवर गुन्हे दाखल झाल्याने बनावट दस्तऐवज बनवून नागरिकांच्या जागा हडपणाऱ्या टोळ्यांचे धाबे दारांडले असून नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले असून महबूब शेख यास तातडीने अटक करावी अशी मागणी पीडित महिलेने केली आहे. सध्या महबूब शेख व त्याचे साथीदार फरार असून वानवडी पोलीस पुढील तपास करत आहेत. सदर प्रकरणाचा न्यायालयीन लढा पुण्यातील नामवंत वकील ॲडव्होकेट तौसिफ शेख करत आहे. या प्रकरणातील पीडित महिलेला न्याय व कायद्याची पायमल्ली करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा होणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 2012 में वो कब्जा कर लिया लोगों ने, वो महबूब शेख, जावेद शेख और पता नहीं शमीर शेख, ये 3 लोगों ने अलग अलग करके उसके बाद में उधर झोपड़ी बांधा था और मेरे को उधर एंट्री होने के लिए नहीं दिया. मैं गई थी वहाँ पे, बट वहाँ मेरे को दमदाटी दिया था और मैंने केस किया था. उसके आगे मेरे को बॉम्बे में भी आके दम दिया था वो उन्होंने कि जगह छोड़ दो करके. वो उनका नाम का है जगह. तुम्हारी मांग क्या है? अभी मेरे को मेरा जगह चाहिए, इसीलिए मैं भागम दौड़ी 5 साल से कर रही हूँ. 5 साल में अभी तक मेरा जगह मेरे नाम पे नहीं हुआ है. एक्चुअली मेरे ही नाम पे है वो जगह, बट ये फॉल्स पेपर दिखा के उनका नाम बोल रहे हैं. या आरोपींनी संगनमत करून त्यांनी असं बनवला की ही सदरची जमीन 1989 मध्ये शब्बीर गोडनदीवाला यांच्या कुलमुक्त्यार पत्राच्या आधारे कोणतर त्यांनी काय एक माणूस उभा केला, श्यामराव दगडू गायकवाड, की यांनी जमीन पॉवर ऑफ अटर्नीच्या आधारे यांना दिली होती आणि त्यांनी ते पुढं सुजगोयरे यांना विकली. दिनकर गुरुद्वाल सुजगोयरे, श्याम गुरुद्वाल सुजगोयरे. कशाच्या आधारे तर कुलमुक्त्यार पत्राच्या आधारे. तो कुलमुक्त्यार पत्र अजूनही कुठल्याही रजिस्टर ऑफिसला नाही. पोलिसांनी तसं रितसर अर्ज दिला होता सब रजिस्टरला, त्यांच्याकडनं लेखी उत्तर आलं की ते आमच्याकडं उपलब्ध नाही म्हणून. परत त्यांनी असं बनवला की 2016 महबूब अब्दुल गफार शेख, जावेद गनी शेख उर्फ बिल्डर या सगळ्या टोळीने संगनमत करून दिनकर सुजगोयरे व श्याम सुजगोयरे यांच्याकडून 2016
साठेखत खरेदी करून घेतलं नाही, साठेखत व कुलमुखत्यार पत्र बनवून घेतलं त्यामध्ये. आता यामध्ये जर आपण बघितलं की हे सदरील महिला हे यांचे मिस्टर हे 2014ला एक्सपायर झाले. यांना 2 मुली 1 मुलगा आहे. 1 मुलीला कॅन्सर आहे. अत्यंत वाईट परिस्थिती आहे यांची. आणि ह्या आरोपींच्या टोळीने असे लोक ट्रॅप करण्याचा यांचा व्यवसाय आहे. गोरगरीब लोकांना ट्रॅप करून यांची जमीन बळकवण्याचा इथं प्रयत्न केला. सदरील महिला 2012पासून संबंधित पोलीस स्टेशन, त्यामध्ये वानवडी पोलीस स्टेशन असतील, कमिशनर ऑफिस असतील, CP ऑफिस असतील, सगळ्यांना अर्ज दिला. परंतु या आरोपीच्या दबावामुळे पोलीस काही कारवाई करत नव्हते. तरी आम्ही या महिलेला मदत करून हे डिसेंबर 2020मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. आणि संबंधित आता यामध्ये 5 जणांना आरोपी केला आहे. या माध्यमातून आपल्या माध्यमातून वानवडी पोलीस स्टेशनला आमची एवढी मागणी आहे की संबंधित आरोपीला तात्काळ अटक करून यामध्ये कलमवाढ करून महिलेला न्याय देण्यात यावा. धन्यवाद. मी शफीक कंचोडी. आपल्याला हा रिपोर्ट कसा वाटला कृपया कमेंटमध्ये आम्हाला जरूर कळवा. आमच्या पुढील अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब जरूर करा.